LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे। आज आपण आलेलो आहोत वडज गावामध्ये। खरं तर वडज हे गाव सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये येतं आणि विशेष करून हे गाव महत्त्वाचं आहे कारण याच गावातून संतोष चव्हाण हे जे आहेत ते जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आहेत। ते देखील प्रचार प्रसाराच्या निमित्तानं सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट जो आहे तो पिंजून काढतायत। आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे आणि संध्याताई भगत हे देखील उमेदवार याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। मी आज वडज गावामध्ये आहे, माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत। खरं तर LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मतदारांचा नेमका कल काय आहे, मतदारांचं नेमकं मत काय आहे किंवा त्यांना अपेक्षित असलेला उमेदवार नेमका कसा असायला पाहिजे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। दादा, आपलं मनापासून स्वागत। नाव काय? वसंत चव्हाण। वसंत दादा चव्हाण, खरं तर आता ही जिल्हा परिषदेची निवडणूक होते। आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण हे आपल्या वडज गावचेच उमेदवार आहेत, कुलस्वामीचे उपाध्यक्ष आहेत आणि संध्याताई भगत सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर कोणता उमेदवार जास्त तुल्यबळ वाटतो? आता सांगायचं म्हणजे आमच्या गावचे सुपुत्र आमचे संतोषदादा चव्हाण पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठिंबा असं आहे। खरं तर आशाताई बुचके आणि गुलाबशेठ पण आहे की ज्यांनी या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलंय। सर, गावचं जरा वैभव जर पाहिलं आमच्या संतोषदादा चव्हाण आहे। काही गोष्टी गावच्या आहेत, बाजार समिती आहेत, अजून काही याच्यात कुलस्वामी आहेत। त्याच्यामुळं कसं झालेलं आहे का त्यांचा बाहेरचा जनसंपर्क चांगला आहे आणि आमच्या गावच्या दृष्टीने चांगला आहे। त्याच्यामुळं आमचा जास्त कल त्यांच्या बाजूने राहील, त्यांच्या बाजूने। आता जे गुलाबशेठ पारखे आहेत, आशाताई बुचके आहेत, यांनी सुद्धा नेतृत्व केलंय। तर आपल्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय काय विकास कामे झाली आहेत, काय बाकी आहेत, काय वाटतं? तर विकास कामं तर दोघांची चांगली आहेत। गुलाबशेठ पारखे यांची चांगली, आशाताई बुचकेचे अनुभवी उमेदवार आहेत आणि चांगले रणांगण आहेत। म्हणजे ते लोकांच्या याच्या म्हणजे परिचय चांगलेच आहे त्याच्यामुळे त्यांचा काही शंका नाही, ते पण येऊ शकतातच, असे चांगले आहेत। बोलल्या संतोषाची टपाट चांगली पण आता आपले गावचे उमेदवार आहेत म्हणून आपण संतोषदादांचं नाव घेतोय किंवा त्यांचं कामही गावासाठी चांगलंच असेल, त्यात काय वाद नाही। पण बाकीचं जर आपण ओव्हरऑल विचार केला, हे वडज गाव सोडता बाकीची 25 सुद्धा गाव आहेत, कारण एकूण 26 गावांचा हा जिल्हा परिषद गट आहे। तर बाकीच्या गावांचा काय काणूस आहे की तिकडे कुणाचा आवाज आहे? काय नाही, आवाज आहे ना, प्रत्येकाचे ज्यांनी कार्य केलेले समाजात आहे त्यांचा तर आवाज असणारच। आता तुल्यबळ आहे, आशाताई बुचके यांचं काय सांगायला, गुलाबशेठ पारखे त्यांचं पण आहे। तसं मग प्रत्येकजण प्रयत्न करीतच आहे त्याच्यामध्ये, असं आहे। तर मग राहणार आहे, सर्वांना सपोर्ट आहे सर्व, असं आहे। मतदार जो आहे तो मतदान करत असताना व्यक्ती पाहणारे, पक्षचिन्ह पाहणारे की त्या उमेदवाराने केलेली विकास कामं पाहून मतदान करतील, काय वाटतं? आता विकास कामे किती झाली, काय झाली त्याच्यानुसार त्यांना जे मतं देतील लोक, कारण पक्ष पावस नाही माझं सर, जो किती काम करतो समाजासाठी त्याच्यासाठी लोकांनी हे करावं त्यांना, असं आहे। एक मजेशीर प्रश्न तुम्हाला विचारतो। आपला जो सावरगाव धालेवाडी जुना, आता सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद गट आहे, तर मुंबईवरून आलेल्या उमेदवारांना इथं निवडून येण्याची संधी असते। आशाताई बुचके या 25 वर्षापूर्वी तालुक्यात आल्या, जिल्हा परिषद सदस्य झाल्या, ते 20 वर्ष तेच नेतृत्व करतायत। म्हणजे 10 वर्ष नारायणगावकडे आणि सावरगावकडे 10 वर्ष, असे 20 वर्ष। आता हे 5व्या टर्मला ते सामोरे जात आहेत। त्याच्यानंतर गुलाबशेठ पारखे आले, ते सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाले। आता संतोषदादा चव्हाण हे सुद्धा मुंबईवरूनच आलेले आहेत। संध्याताई भगत मुंबईवरूनच आले। मग आता हे दोघे नव्यानं आलेले आहेत, तर या गटातले जे मतदार आहेत ते या दोघांपैकी कोणाला संधी देतील? आता बघा, ज्याचं कार्य तुम्हाला ते सांगितलं की ज्याचे विकास किती केला लोकांसाठी, कामं किती केली, लोक मतदान तो बघणार आणि त्याच्यावरती त्याला हे देऊ शकतो, ते मतदान करू शकतो आणि कार्य पाहिजे नसत्याचं। संतोषदादा बाजार समितीमध्ये जसं त्यांनी केलेलं आहे, कुलस्वामीमध्ये केले, वडच्या गावात केलेले आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्यांचा विश्वास आहे बा त्यांच्या कामावरती। आता यांचा पण विश्वास आहे, असं यांना पण आम्ही म्हणू शकत नाही, यांनी पण कामं चांगली केलेली आहेत, असं आहे।
बस तरी बदल पाहिजे. बदल तर व्हायला पाहिजे थोडंसं, का आता बदल पाहिजे नस थोडंफार, बदल पाहिजे म्हणतात. चान्स द्यायला पाहिजेत. चान्स द्यायला पाहिजेत नवीन चेहऱ्यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. काका नमस्कार, नाव काय? शांताराम विठ्ठल चव्हाण. दादा, जिल्हा परिषदेची निवडणूक आता होती आहे, काय वाटतं याच्यामध्ये कोण बाजी मारेल? बाजी तर आमचा असा अंदाज आहे, संतोष शेठ बाजू मारते 100% पण. मतदारांनी मतदान करत असताना व्यक्ती पाहावं, पक्षचिन्ह पाहावं, की त्यांनी केलेली विकास कामं? विकास कामं पाहावं. विकास काम. कारण संतोष शेठने अख्ख्या तालुक्यात फिरले, ते उगावल्या घरी राहणार नाही हे 100%. ते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांच्या समोर जे आहेत ते मातब्बर आणि इथलं नेतृत्व केलेले उमेदवार आहेत. म्हणजे आशाताई बुचके असतील, शेजारच्या गावचे गुलाब शेठ, ते जुने आहेत ना. त्यांच्या समोर जे आता आहेत का ते जुने रे. आता गुलाब शेठ बारके, आशाताई बुचके हे जुने मंडळी आहेत. काय गुलाब शेठने काय आमच्या इकडे एवढं लक्ष काय दिलं नाही बरोबर. आशाताई पाहतात आणि त्याच्यात आता आमचे शेठ संतोष शेठ उभे आहेत, काळजीच नाही आम्हाला कसली आता. हो 100% बघा. याच्या आधीचे जे नेतृत्व केलं, जे सदस्य होते जिल्हा परिषदेचे, काय काय विकास कामं झाली, काय बाकी आहेत? का आशाताईने आमच्याकडे केला विकास. याच्या गाड्या वगैरे दिल्या, या आपल्या फिरतात ना जसं कचऱ्याच्या वगैरे, घंटा गाडी वगैरे दिली. त्यांचं चांगलं लक्ष आहे इकडं आमच्या गावावर. पण गुलाब शेठने काय एवढं आमच्या गावाला काय एवढं पाहिलं नाही. मागचे पाच वर्ष म्हणजे मागची जी टर्म आहे 5 वर्ष, पुन्हा 2 वर्ष, असे 7 वर्ष तेच आहेत. पण आता काय, आता जे काय त्यांच्या विनशवत असेल ते होईल 100%. पण मला तर सांगतो का संतोष शेठ मात्र 100% येऊ शकतात. खरं तर तुम्ही ज्येष्ठ आहात. आता असंही बोललं जात आहे की ज्यांचे नातेसंबंध जास्त आहेत त्याचा सुद्धा या निवडणुकीवर परिणाम होईल. म्हणजे नातेसंबंधामुळे निवडणुकीत काय बदल दिसतो? हा दिसतोच ना बदल. नातेसंबंध आपण खेचून घेतोच ना शेवट. निवडणुका आल्या काय आल्या तरी आपल्या संबंधामुळं ते वाढतं ना, चर्चा होत्यात. त्याच्यामुळं आणखी निवडणुकीला फरक पडतो ना चांगला. हां नातेसंबंध वाया जाती नाहीत ना कधीच. कारण की असं बोललं जाते की संतोष चव्हाण यांचे सुद्धा नातेसंबंध या मतदारसंघात चांगले आहेत. आशाताईंचे पण आहेत, गुलाब शेठचे पण आहेत. आहेत ना, सर्वांचेच आहेत ना. त्याच्यातून यांनी जर चांगलं लक्ष दिलं जुन्नर तालुक्यामध्ये, मी ते एवढं सांगतो का जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा संतोष शेठने एवढे फेरले, तेवढं उगवणार आहे बघा तुम्ही. 100% मी तुम्हाला सांगतो. विजयाचे 100% विजय हा विजयच. वरती सत्ता कोणाची जिल्हा परिषदेवरती? जिल्हा परिषदेवरती कोणाची हो सत्ता? म्हणजे राष्ट्रवादी, अजित पवार, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस? राष्ट्रवादी काँग्रेस, अजित दादाजी. आणि आपले संतोष दादा तर शिवसेनेकडून लढणार आहे. पण सत्ता ते लक्ष चांगले, पण आता चालला असेल त्याच्यामुळं ते पक्ष आता धरला असेल शिवसेनेकडून. पण चांगलं आहे, शिवसेने काही वाईट नाही एवढे. त्याच्यामुळे संतोष शेठ सरकले तिकडे. बाबा, एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की वरचे जे उमेदवार आहेत ते तर डिक्लेअर झालेले आहेत, पण खालचे पंचायत समितीचे जे आहेत ते अजून डिक्लेअर झालेले नाही. पण तुमच्या याच वडसगावचे निलेश चव्हाण ते सुद्धा इच्छुक आहेत. जर खालचे उमेदवार देताना जर व्यवस्थित पाहून दिले तर ते सुद्धा वरच्या उमेदवाराला मदत करू शकतील आणि तो विजय होतो. कमासरा होतो ना. हे जर खाल्ले उमेदवार जर असले चांगले तर भक्का मासरा होतो, त्यांना विजयाची खात्रीच होती ना 100%. निवडणूक उमेदवारांना सोपी असेल की लढाई होईल? अटीतटीची तर हे होणारच आहे. काय कोणी कमी पडायला मागत नाही अजिबात. कारण शेवट त्यांना बी पैसे दावडायचे, वर चांगलं जजमेंट बसवायचे. त्याच्यामुळे आमचे शेठ कधी आवरणारच नाही कोणाला, ज्यांना तिघांना. हा संतोष शेठ 100% येणार. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.